शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी कळंबोली येथील प्रभाग क्रमांक 8 मधून महायुतीच्या वतीने पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात केली आहे। स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ उत्सवात पार पडलाय। यावेळी रामदास शेवाळे यांनी महायुती सरकारच्या विकास कामांचा आढावा घेत पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे सांगितलंय। पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण व आरोग्य या मुद्द्यांवर भर देत नागरिकांनी महायुतीला पाठिंबा द्यावा असं आवाहन करण्यात आलंय। मंदिराचं नाव आहे सप्तशृंगी देवस्थान। त्या मंदिराच्या दारात सांगतो, मी उमेदवारासाठी उभा नाही आहे, मी जनतेसाठी उभा आहे। या कळंबोली शहरामध्ये मी गेले 30 वर्ष वास्तव करतो आहे आणि या कळंबोली शहराच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा मला प्राधान्यानं माहिती आहेत आणि ती ह्या महानगरपालिकेच्या माध्यमातून जी शासनाची मूलभूत गरजा पुरवण्याची व्यवस्था आहे महानगरपालिका, त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून या कळंबोलीकरांची सेवा करण्याची संधी या कळंबोलीकरांनी मला द्यावी। मग त्याची परतफेड म्हणून येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे कामं मूलभूत गरजापुरते आहेत ते सर्व कामं करण्याचा मानस आमच्या सर्व महायुतीच्या सर्व उमेदवारांनी घेतला आहे। 100% आपण पाहता की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीची युती आहे। हेच अलायन्स ह्या महानगरामध्ये अनुकूल आहे। आपल्याला सांगू इच्छितो, एखादी नवीन व्यवस्था तयार झाल्यानंतर त्या व्यवस्थेला पाठबळ अर्थकारणामध्ये येण्यासाठी काही कालावधी लागतो। सुरुवातीच्या कालखंडामध्ये हा जो कालावधी महानगर माध्यमातून गेला आता कुठंतरी अर्थकारणातून बळकटी येणारी ही महानगरपालिका आहे। भविष्याच्या कालखंडामध्ये जर विजन आपलं चांगलं असेल, रोडमॅप आपला चांगला असेल, आपली मानसिकता चांगली असेल तर आपण जे जनतेचे प्रश्न आहेत मला वाटतं ते जर व्यवस्थितपणे मांडले गेले तर ते प्रश्न नक्कीच होतील। कळंबोलीकरांच्या बाबतीत खूप अडचणी आहेत। म्हणजे सुरुवातीच्या कालखंडामध्ये हे चुकलेलं गणित आहे। 3 मीटर खाली समुद्र सपाटीमधून असलेली ही वसाहत आहे। या वसाहतीमध्ये तुम्ही सांगितल्यापेक्षा अनेक समस्या आहेत, परंतु सगळ्या समस्या काही एकसाथ सुटणार नाही, परंतु सोडण्याचा मानस आपल्या सर्व नगरसेवकांनी घेतलेला आहे। आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपण ज्या वेळेला पुढच्या 5 वर्षामध्ये प्रश्न विचारता कदाचित आमचा मानस आहे कर्मचारी दारात आहे, खोटं बोलणार नाही की आपल्याकडे प्रश्न नसणार आहेत की ह्या समस्या काय आहेत असं आमचं सर्वांचा मानस आहे। बघा, सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना मी माझ्या व्यक्तिगत व्यवसायातनं जी छोटी मोठी मदत लागते, मग शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, वैद्यकीय असेल, अनेक प्रश्न ज्या वेळेला समोर येतात। कोरोनासारख्या महामारीमध्ये माझ्या प्रतिष्ठाननं अतिशय बहुमूल्य काम ह्या महानगरीमध्ये केलं आहे आणि ह्या सगळ्या व्यवस्था पुरवत असताना त्या खाजगी व्यवसायातनं आलेल्या माझ्या पैशातनं मी केलं गेलं। परंतु जशी हिंदू रडसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, याचा अर्थ असा होता की या शासनाच्या माध्यमातून आपण टॅक्स रुपी ह्या शासनाला जे पैसे देतो त्याच्या माध्यमातून मूलभूत गरजा सोडून घेणारा व्यक्ती खऱ्या अर्थानं त्या सभागृहात जातो। म्हणजे 20% ते राजकारण आणि त्या माध्यमातून येणारा लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न मी आणि माझे सर्व सहकारी येणाऱ्या कालखंडामध्ये करतील।